थांबा, एक क्षण थांबा. आज रात्री जेव्हा सगळं घर शांत होईल, बाहेरचा आवाज थांबेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा. या जगात 8 अब्ज लोक आहेत, पण तुमच्या आयुष्यात तोच एक व्यक्ती का आला? त्याच्याशीच भेट का झाली? आणि त्याच्याशीच लग्न का झालं? हा फक्त योगायोग आहे की मागील जन्माची एखादी अधुरी कथा? गरुड पुराण सांगतं, लग्न म्हणजे फक्त प्रेम नाही, तो आहे 2 आत्म्यांचा कर्माचा हिशोब. आपण ज्याला माझी निवड म्हणतो, तो खरं तर आधीच लिहिलेला भाग असतो. जन्माच्या आधीच ठरलेलं असतं तुमचे आईवडील, तुमचा मृत्यू आणि तुमचा जीवनसाथी. पण हे ठरवतं कोण? देव नाही. हे ठरवतं तुमचं स्वतःचं ऋणानुबंध. म्हणजे मागील जन्मातील कर्ज, भावना, अधुरा हिशोब. कधी तुम्ही कोणाला दुखावलं असेल किंवा कोणीतरी तुम्हाला खूप प्रेम दिलं असेल, पण तो हिशोब पूर्ण झाला नसेल. म्हणूनच या जन्मात निसर्ग तुम्हाला पुन्हा एकत्र आणतो आणि ती जागा असते लग्न. गरुड पुराणानुसार लग्नाचे 4 प्रकार असतात. शत्रुविवाह, जिथे रोज भांडण, त्रास, कारण मागील जन्माचा बदला अजून बाकी आहे. दुसरं कर्जदार विवाह, एक जण खूप देतो, दुसरा घेत राहतो, कारण मागील जन्माचं कर्ज फेडलं जातं. तिसरं उदासीन विवाह, ना प्रेम ना द्वेष, फक्त औपचारिक नातं. चौथा पुण्यविवाह, दुर्मिळ, जिथे दोघं एकमेकांना उंचावतात, खरं प्रेम इथेच असतं. आणि एक महत्त्वाचा प्रश्न, जर लग्न ठरलेलं असेल तर अफेअर्स का होतात? कारण कधी आपला हिशोब एकाच व्यक्तीशी नसतो, अजून कोणीतरी बाकी असतो. पण लक्षात ठेवा, तो आकर्षण प्रेम नसतं, तो अधुऱ्या कर्माचा खेळ असतो. मग उपाय काय? साक्षीभाव, क्षमाशीलता. रात्री झोपताना मनात म्हणा, आपला हिशोब पूर्ण झाला, मी तुला माफ करतो किंवा करते. हळूहळू तुमच्या आयुष्यात बदल दिसेल. लक्षात ठेवा, तुमचा जोडीदार तुमचं नशीब नाही, तो तुमच्या कर्माचा आरसा आहे. म्हणून राग नको, स्वीकार ठेवा, कारण जिथे स्वीकार असतो तिथेच ईश्वर असतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, कर्मावर विश्वास आहे का? पुन्हा भेटू एका नवीन गूढ सत्यासोबत. नारायण नारायण.